मंडळी, आजची कथा आहे एका अशा माणसाची ज्याने 2 मिनिटात लिहिलेल्या एका खोट्या रिव्ह्यूमुळे दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि काही वर्षांनी त्याच कर्माने त्याचं दार ठोठावलं. रोहन नावाचा एक तरुण होता. शहरात त्याचं एक छोटंसं रेस्टॉरंट होतं. हॉटेल मोठं नव्हतं, मोठी गुंतवणूक नव्हती, पण एक गोष्ट होती, प्रामाणिकपणा. रोहन ग्राहकांना चांगलं जेवण द्यायचा. त्यामुळे हळूहळू त्याच्या रेस्टॉरंटची चांगली ओळख तयार झाली. लोक गुगलवर चांगले रिव्ह्यू द्यायचे. उत्तम सेवा, घरच्यासारखं जेवण. एकदा नक्की भेट द्या. त्याच परिसरात अमितचंही एक रेस्टॉरंट होतं. सुरुवातीला अमितला रोहनचं यश पाहून आनंद वाटायचा, पण नंतर त्याला मत्सर वाटू लागला. तो रोज पाहायचा की रोहनकडे गर्दी वाढत आहे आणि त्याच्या दुकानात ग्राहक कमी होत आहेत. एक दिवस अमितने मोबाईल हातात घेतला, नवीन फेक अकाउंट तयार केलं आणि रोहनच्या रेस्टॉरंटवर एक रिव्ह्यू टाकला. इथलं जेवण खराब आहे, स्वच्छता नाही, कर्मचारी उद्धट आहेत. एक खोटा रिव्ह्यू, फक्त 2 मिनिटांचं काम. पण अमित तिथेच थांबला नाही. त्याने वेगवेगळ्या नावांनी आणखी खोटे रिव्ह्यू टाकले. काही दिवसात रेटिंग कमी झालं. लोकांनी यायचं कमी केलं. नवीन ग्राहक येणं बंद झालं. रोहनला काहीच समजत नव्हतं. तो विचार करायचा, मी चूक काय केली? जेवण तेच होतं, सेवा तीच होती, पण व्यवसाय घसरत होता. काही महिन्यात त्याला 2 कर्मचारी कमी करावे लागले. नंतर कर्ज वाढलं आणि एक दिवस त्याने रेस्टॉरंट बंद केलं. त्या रात्री रोहन एकटाच दुकानात बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, कारण त्याने व्यवसाय गमावला नव्हता, त्याने त्याचं स्वप्न गमावलं होतं. वर्ष गेली. अमितचा व्यवसाय वाढला. नवीन शाखा उघडल्या, मोठी गाडी घेतली. लोक त्याला यशस्वी म्हणू लागले. एक दिवस त्याचा मुलगा करण परदेशातून शिक्षण पूर्ण करून परत आला. त्याने एक नवीन स्टार्टअप सुरू केलं. सगळ्यांना वाटलं हा मुलगा खूप पुढे जाईल, पण काही महिन्यातच कंपनीचे ग्राहक कमी होऊ लागले. गुंतवणूकदार मागे हटू लागले. ऑर्डर रद्द होऊ लागल्या. करणला कारण समजत नव्हतं. तो दिवस रात्र मेहनत करत होता, तरीही सर्व काही हातातून निसटत होतं. एक दिवस त्याने इंटरनेटवर कंपनीबद्दल शोधलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कंपनीविरुद्ध खोटे रिव्ह्यू टाकले गेले होते. खोटी तक्रार, खोटी माहिती, खोट्या अकाउंट्स. करण घरी आला. त्याने रागात वडिलांना विचारलं, बाबा, लोक असं का करतात? कुणाचं नुकसान करून त्यांना काय मिळतं? अमित शांत बसला, कारण अनेक वर्षापूर्वी हेच प्रश्न रोहन स्वतःला विचारत होता. त्या रात्री अमितला झोप लागली नाही. त्याच्या डोळ्यासमोर एकच दृश्य येत होतं, मोबाईल स्क्रीन आणि त्याने लिहिलेला पहिला खोटा रिव्ह्यू. त्याला समजलं, जीवन नेहमी लगेच हिशोब करत नाही, पण हिशोब ठेवणं कधीच विसरत नाही. मित्रांनो, कधी कधी आपण समजतो की एक खोटं, एक अफवा, एक चुकीची पोस्ट, एक खोटा रिव्ह्यू ही खूप छोटी गोष्ट आहे, पण त्या छोट्या गोष्टीमुळे कोणाचं स्वप्न, कोणाचं करिअर किंवा कोणाचं आयुष्य तुटू शकतं. आजचा प्रश्न तुमच्यासाठी, आपण कधी कोणाबद्दल अशी गोष्ट पुढे पाठवली आहे का ज्याची सत्यता आपण तपासलीच नव्हती? कारण कर्माचा हिशोब फक्त आपण काय करतो याचाच नसतो, तो आपण दुसऱ्यांसोबत काय घडवतो याचाही असतो. कर्म परत येतं, पण ते परत येईल तेव्हा आपण ते विसरलेलो असतो. धन्यवाद.